हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. आगामी काळात तुमच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त त्या ठिकाणी आहे. काय आहे तर युनेस्को नावाची संस्था आहे. ही संस्था दरवर्षी क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क या नावानं जगातल्या काही शहरांची यादी त्या ठिकाणी तयार करत असते आणि या यादीमध्ये यावर्षी भारतातल्या 2 शहरांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आहे. प्रामुख्यानं आयोगाने जर वन लाइनरमध्ये प्रश्न विचारला तर ही शहरांची नावे तुम्हाला त्या ठिकाणी चांगली माहीत पाहिजे. अदरवाईज बाकीची पण इन्फॉर्मेशन मी त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, सो ही काय आहे? युनेस्कोची सृजनशील शहरांची यादी आहे. म्हणजे सृजनशील म्हणजे काय? ज्या सिटीज क्रिएटिव्ह आहेत त्यांचं हे यादी त्या ठिकाणी आहे. सो युनेस्कोच्या सृजनशील शहरांची म्हणजेच क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची ही यादी त्या ठिकाणी आहे. 31 ऑक्टोबर जो दरवर्षी जागतिक शहरे दिवस म्हणून साजरा केला जातो, वर्ल्ड सिटीज डे म्हणून, त्या दिवशी ह्या यादीचं प्रकाशन त्या ठिकाणी करण्यात आलं. टोटल 55 शहरं या यादीमध्ये आहेत आणि 55 मध्ये आपल्या भारतातली 2 आहेत. पहिलं आहे ग्वाल्हेर आणि दुसरं त्या ठिकाणी आहे केरळमधलं कोझिकोडे. ओके, किंवा त्याला कोझिकोड असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो ग्वाल्हेर जे आहे त्याला संगीत कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला सिटी ऑफ म्युझिक असा दर्जा दिलेला आहे. लक्षात ठेवा, आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की सिटी ऑफ म्युझिकचा दर्जा दिलेलं भारतातलं शहर कुठलं आहे, तर ते आहे ग्वाल्हेर. अशा प्रकारे दर्जा देण्यात आलेलं भारतातलं हे दुसरं शहर आहे. याच्यापूर्वी वाराणसीला याच क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये स्थान देण्यात आलं होतं आणि तेव्हा त्यांना संगीत कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं होतं. सो ग्वाल्हेर सिटी ऑफ म्युझिक हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. दुसरं आहे कोझिकोड किंवा कोझिकोडे. ह्यांना साहित्य कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे आणि ह्याला सिटी ऑफ लिटरेचर असा दर्जा दिलेला आहे. आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं आणि असा दर्जा मिळालेलं भारतातलं पहिलं शहर आहे. याच्यापूर्वी जयपूर असेल, वाराणसी असेल, चेन्नई असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, श्रीनगर असेल, यांना अशा प्रकारे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. परंतु आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की कोणती 2 शहर आहेत? ग्वाल्हेर आणि दुसरं आहे कोझिकोड. ओके, चलो. नंतर दुसऱ्या देशांसोबत आपले डिप्लोमॅटिक रिलेशन चांगले करण्यासाठी भारताकडून त्या ठिकाणी काही परिषदांचं आयोजन करण्यात येतं. त्यातल्या त्यात अमेरिकेसोबतचे आपले संबंध आणखीन चांगले करण्यासाठी भारत 2+2 नावाची परिषद त्या ठिकाणी ऑर्गनाईज करतं आणि हे थोडं महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आता त्यातलं 2+2 हे आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल. 2+2 म्हणजे काय? आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांच्या चौघांची जी काही मीटिंग होते त्याला 2+2 म्हटलं जातं. सो 2+2 मध्ये टोटल 4 सदस्य आहेत. कोण 4 सदस्य आहेत? आपले 2 मंत्री आहेत, त्यांचे 2 मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी परिषद होत असते. ही परिषद झाली नवी दिल्लीला. दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. ऑब्विसली भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर. त्यामुळे भारताच्या वतीनं हे दोघं त्या ठिकाणी या परिषदेला उपस्थित होते आणि अमेरिकेच्या वतीनं कोण होतं तर अँटनी ब्लिंकन जे परराष्ट्र मंत्री आहेत आणि दुसरे आहेत लॉयड ऑस्टिन जे संरक्षण मंत्री आहेत. सो आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांची जी काही मीटिंग असते त्याला 2+2 परिषद असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. याच परिषदेमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली की अमेरिका भारताला त्या ठिकाणी एका ड्रोनचा पुरवठा त्या ठिकाणी करणार आहे. त्याचं नाव आहे MQ-9B प्रिडेटर. आयोग असा प्रश्न विचारू शकतं की भारताला अमेरिकेकडून कोणती ड्रोन मिळणार आहेत किंवा भारताला ही जी काही ड्रोन मिळणार आहे ती कोणत्या देशाकडून मिळणार आहेत. सो MQ-9B प्रिडेटर हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं. अत्याधुनिक ड्रोन आहेत. जर तुम्ही फोटो बघितला तुम्हाला वाटेल की कदाचित सरांनी विमानाचा फोटो टाकलाय का, पण हे विमान नाहीये, तर एवढं मोठं आवाढव्य असं हे ड्रोन त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर भारत बांगलादेशच्या दरम्यान एक रेल्वे लिंक उभारण्यात आलेलं आहे. याचं लोकार्पण जे आहे ते नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. हा जो काही रेल्वे लिंकचा मार्ग काय आहे तर त्रिपुरामधला आगरतळा ते बांगलादेशमधला अखोरा. सो ह्या 2 डेस्टिनेशनला किंवा 2 ठिकाणांना कनेक्ट करणारा हा रेल्वे लिंक त्या ठिकाणी आहे. टोटल 12.24 किलोमीटर अंतर ह्या
दोन ठिकाणांमधलं आहे आणि ह्यातलं भारतातलं अंतर आहे 5.46 किलोमीटर. म्हणजे उर्वरित जे अंतर आहे अराउंड 7 किलोमीटरचं ते त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये आहे. भारतामध्ये 5 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी आहे. 1255 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो प्रश्न आयोग असा विचारू शकतं की भारत बांगलादेश दरम्यान जो काही रेल्वे लिंक सुरू करण्यात आलेला आहे त्याचा मार्ग काय आहे, कुठून कुठपर्यंत आहे. सो त्रिपुरामधल्या आगरतळा ते बांगलादेशमधलं अखोरा नावाचं ठिकाण त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक 2023. सो बेसिकली OECD नावाची संस्था आहे, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. ओके, सो या संस्थेकडून हा एक मायग्रेशन आउटलुक किंवा एक रिपोर्ट तयार केला जातो जिथं कोणत्या देशामधले लोक दुसऱ्या देशामध्ये जास्त स्थलांतरित होत आहेत, कोणत्या देशामध्ये जास्त होत आहेत, ह्या सगळ्यांचा अहवाल त्या ठिकाणी असतो. सो आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना म्हणजेच OECD नावाची संघटना आहे, त्यांनी अशा प्रकारचा इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक एक स्थलांतरीचा संबंधाचा एक रिपोर्ट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जगातील श्रीमंत देशांचं नागरिकत्व घेण्यामध्ये भारतीय लोक त्या ठिकाणी आघाडीवर आहेत. भारताच्या लोकांनी जे काही नागरिकत्व घेतलेलं आहे ते श्रीमंत देशांचं घेतलेलं आहे. मग चीन असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, या देशांचं नागरिकत्व घेण्यामध्ये भारतीय त्या ठिकाणी आघाडीवर आहेत. सर्वात जास्त भारतीयांना नागरिकत्व देणारे देश कोणते आहेत तर अमेरिकेनं भारतातल्या नागरिकांना सर्वात जास्त त्या ठिकाणी नागरिकत्व दिलेलं आहे. 56,000 भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी अमेरिकेनं नागरिकत्व दिलेलं आहे. ऑस्ट्रेलिया 2 नंबरला आहे आणि त्याच्यानंतर कॅनडा त्या ठिकाणी आहे. सो भारतीयांना नागरिकत्व देण्यामध्ये आघाडीवरचा देश आहे अमेरिका. नंतर OECD देशांच्या बाबतीत जर विचार करायचा असेल, OECD हा एक सेपरेट देशांचा गट देखील त्या ठिकाणी आहे, सर्वाधिक नागरिकत्व देणाऱ्या देशांची क्रमवारी. सो OECD देशांकडून सुद्धा भारतालाच त्या ठिकाणी नागरिकत्व दिलं जातं. नंतर आहे मेक्सिको आणि सिरिया. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, OECD देशांमध्ये सर्वाधिक स्थलांतरित लोक कोण आहेत तर भारतीय त्या ठिकाणी आहेत. OECD देशांमध्ये जवळजवळ 4 लाख भारतीय हे स्थलांतरित त्या ठिकाणी झालेले आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात. चलो नेक्स्ट. नंतर आहे जो काही TB आहे, आपण त्याला क्षयरोग देखील म्हणतो, त्या क्षयरोगाविषयी एक सेपरेट आकडेवारी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रिलीज केलेली आहे. आकडेवारी थोडी चिंताजनक आहेत कारण भारताच्या बाबतीत थोडी विचार करण्यासारखी आकडेवारी त्या ठिकाणी आहे. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सेपरेट TBच्या बाबतीत एक अहवाल तयार केलेला आहे. त्याचं नाव आहे ग्लोबल ट्युबरक्युलोसिस रिपोर्ट आणि या अहवालानुसार 2022 मध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण हे आपल्या भारतामध्ये आढळलेले आहेत. भारतामध्ये जवळजवळ 28.22 लाख इतकी जे काही क्षयरोगाचे रुग्ण आहेत ते त्या ठिकाणी सापडलेले आहेत आणि हे जे काही 28.22 लाख लोक आहेत ते जगातील एकूण क्षयरोगांच्या रुग्णांपैकी 27% त्या ठिकाणी रुग्ण आहेत. लक्षात ठेवा. सो भारतामध्ये थोडक्यात आपण समजून घेऊ शकतो एक उदाहरण देऊन, जर जगभरामध्ये 100 जर रुग्ण TBचे सापडलेले असतील तर त्यातले 27 रुग्ण जे आहेत ते आपल्या भारताचे त्या ठिकाणी आहे. सो जगभरामध्ये जेवढे 2022 मध्ये TBचे रुग्ण आढळले त्यातले 27% रुग्ण हे भारतात आहेत. थोडक्यात आयोग असा प्रश्न विचारू शकतो की क्षयरोगाविषयी जो काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रिपोर्ट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त क्षयरोगाचे रुग्ण कोणत्या देशात आढळलेले आहेत. ऑब्व्हियसली भारतामध्ये 28.22 लाख आणि हे जागतिक क्षयरोगांच्या रुग्णांपैकी प्रमाण 27% इतकं त्या ठिकाणी आहे. सो इथं लिहिलेलं बघा, 27% त्या ठिकाणी भारतीय त्या ठिकाणी आहेत एकूण ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटपैकी. ओके, 2022 मध्ये क्षयरोगाची लागण किती लोकांना झाली? 75 लाख आणि 75 लाख मधले आपल्या देशातले आहेत 28 लाख. भारतातला क्षयरोगाचा मृत्यू दर जो आहे तो 12% आहे. म्हणजे 100 लोकांना जर क्षयरोग झाला तर त्यातले 12 लोक काय करतात? मृत्यू पावतात. आपण त्याला मृत्यूदर म्हणतो. सो 12 लोक त्या ठिकाणी मृत्यू पावत आहेत. 2022 मध्ये जगात क्षयरोगामुळे जवळजवळ 3.42 लाख लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही जी संख्या आहे ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे. म्हणजे क्षयरोगामुळे जी काही मृत्यू पावतात ती मृत्यूंची संख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची त्या ठिकाणी आहे. नव्यानं नोंदणी झालेल्या एकूण रुग्णांपैकी 60% रुग्ण हे भारत, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या 3 देशांमधले आहेत. आणखीन एक इन्फॉर्मेशन मी दिलेले आहे की जागतिक क्षयरोग दिवस जो आहे तो दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो आणि भारतातून क्षयरोगाचं निर्मूलन करण्याचं टार्गेट इयर काय ठेवलंय? 2025. भारत असं म्हणते की 2025 पर्यंत आपण आपल्या देशातून क्षयरोगाचं निर्मूलन करणार आहोत. याचा अर्थ 2025 पर्यंत भारतामध्ये एकही TBचा पेशंट सापडणार नाही असं आपलं टार्गेट त्या ठिकाणी असेल आणि हे कदाचित अवघड असेल कारण जगामध्ये अजून सुद्धा सर्वात जास्त TBचे पेशंट आपल्या भारतात आहेत. भारतामध्ये जगातल्या एकूण TBच्या पेशंटपैकी 27% पेशंट्स आपल्या भारतात आहेत आणि हा आकडा फार पण मोठा आहे, 28.22 लाख.
सो भारतानं असं टार्गेट ठेवलंय की 2025 पर्यंत टीबीचं उच्चाटन त्या ठिकाणी भारतातून केलं जाईल. नंतर आहे बघा, अमेरिकेत शिक्षणासाठी विक्रमी भारतीय विद्यार्थी, म्हणजे अमेरिकेत शिक्षणासाठी जे काही विद्यार्थी जातात त्यातला सर्वात जास्त आकडा जो आहे तो भारतीयांचा आहे. ओपन डोअर नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं अहवाल तयार केला. 22-23 या शैक्षणिक वर्षासाठी अमेरिकेत असे किती भारतीय विद्यार्थी दाखल झालेले आहेत? जवळजवळ 2,68,923 इतके विद्यार्थी 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अमेरिकेत दाखल झालेले आहेत. 21-22च्या तुलनेमध्ये झालेली वाढ आहे 35%, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 35% वाढ झालेली आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण जे आहे ते 25%पेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे. सो त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही विद्यार्थी शिकत आहेत त्यातले मोठी विद्यार्थी संख्या जी आहे ती भारतातली आहे. 2,68,923 इतके विद्यार्थ्यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अमेरिकेत त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे. ओके, सो काही रिप्रेझेंटेशन मी इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून दिलेलं आहे, ज्याच्यामधून थोडा तुम्हाला अंदाज त्या ठिकाणी येऊ शकतो. ओके, येस. चलो, नंतर प्यू रिसर्च नावाची एक संस्था आहे, त्यांनी एक अहवाल तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये 2021 पर्यंत अमेरिकेत बेकायदा पद्धतीनं जे काही स्थलांतरित झालेले नागरिक आहेत त्यांची आकडेवारी त्या ठिकाणी आहे. सो 2021 पर्यंत अमेरिकेमध्ये बेकायदा पद्धतीनं 1.5 कोटी एवढे परदेशी नागरिक त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या अमेरिकेच्या 3% आहे. ओके, सो अमेरिकेची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या एकूण 3% लोक, म्हणजे जवळजवळ 1 कोटी लोक जे आहेत ते त्या ठिकाणी या अमेरिकेमध्ये बेकायदेशीर स्थलांतरित त्या ठिकाणी झालेले आहेत. 2021 मध्ये अमेरिकेत बेकायदा स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या संख्येनुसार देशांची क्रमवारी, म्हणजे सगळ्यात जास्त कोणत्या देशाचे नागरिक अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत तर ते आहेत मेक्सिकोचे. ओके, मेक्सिको हा अमेरिकेचा शेजारी देश आहे. मोठ्या प्रमाणात मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये हे लोक स्थलांतरित त्या ठिकाणी होत असतात. सो मेक्सिकोमधून 41 लाख लोक हे अमेरिकेत बेकायदेशीरित्या स्थलांतरित त्या ठिकाणी झालेले आहेत. 2 नंबरला आहे एल साल्वाडोर देश. ओके, नंतर आहे भारत मधले पण लोक 7 लाख लोक त्या ठिकाणी इल्लीगली त्या ठिकाणी मायग्रेट त्या ठिकाणी झालेले आहेत. खालील 3 राज्यामध्ये अमेरिकेतल्या कोणत्या 3 राज्यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी स्थलांतरित आहेत तर त्यातलं पहिलं आहे कॅलिफोर्निया. थोडं सदर्न राज्य त्या ठिकाणी आहे. कॅलिफोर्नियामध्ये सर्वात जास्त स्थलांतरित त्या ठिकाणी दिसून येतात. नंतर आहे टेक्सास आणि फ्लोरिडा. ही 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की अमेरिकेमध्ये बेकायदेशीरित्या स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या संख्येनुसार सर्वात जास्त नागरिक कोणत्या देशाचे आहेत. ओके, तर ते आहेत मेक्सिकोचे. आणि कोणत्या राज्यामध्ये जास्त लोक स्थलांतरित झालेले आहेत तर कॅलिफोर्नियामध्ये. ओके, सो ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. भारत त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक करार करण्यात आला होता, त्याचं नाव आहे CTBT, कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की जे काही अणुचाचण्या आहेत त्या अणुचाचण्या बंदी करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. सो सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी कराराला मान्यता दिलेली मागे घेणारा देश आहे रशिया. सो एकेकाळी रशियानं या कराराला मान्यता दिली होती, परंतु सध्याच्या पार्श्वभूमीवर या कराराला दिलेली मान्यता मागे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी रशियाने घेतलेला आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की CTBT कराराला दिलेली मान्यता मागे घेणारा देश कोणता आहे तर रशिया आहे. या संदर्भात विधेयक जे आहे ते त्यांच्या संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि ह्या विधेयकावर व्लादिमीर पुतिन यांनी सही केलेली आहे, जे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. नंतर इस्रायल या देशासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारताच्या 8 माजी नौसैनिकांना, म्हणजे रिटायर झालेले जे काही नेव्ही ऑफिसर्स आहेत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे. तो देश आहे कतार. आयोग हा प्रश्न विचारू शकतं, फार मुद्दा चर्चेत होता. सो कतार या देशानं 8 माजी किंवा 8 नौसैनिकांना त्या ठिकाणी अटक केली आणि त्यांच्यावर आरोप केले की तुम्ही स्पाईंग करत आहात, इस्रायलसाठी त्या ठिकाणी स्पाईंग करत आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा देतोय. सो असा कुठला देश आहे? कतार. तुम्हाला देशाचं नाव विचारलं जाऊ शकतं की भारतातल्या माजी नौसैनिकांना खालीपैकी कोणत्या देशानं मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती. सो कतार देशानं कशासाठी? इस्रायलसाठी हेरगिरी त्या ठिकाणी करत होते. नंतर ब्रिटनमधली बर्मिंगहॅम सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे, त्या सिटीनं प्रीती झिंटा जी काही अभिनेत्री आहे तिला मानद डॉक्टरेट देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. हिंदूचा द्वेष करण्यास बऱ्याच लोक करत असतात दुसऱ्या देशामध्ये. सो हिंदू द्वेष विरोधी ठराव मंजूर करणारं ब्रिटनमधलं शहर लंडननं अशा प्रकारचा ठराव मंजूर केलेला आहे. कृपेश हिरानी यांनी हा ठराव त्या ठिकाणी मांडलेला होता. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बडतर्फ केलेल्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमन, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुएला ब्रेवरमन खालीपैकी कोणत्या देशाच्या गृहमंत्री होत्या तर ब्रिटनच्या होत्या.
कॉन्झर्वेटिव्ह नावाचा पक्ष जो आहे तिथल्या ते नेते आहेत. आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा जो आहे तो जर्मनीमधल्या फ्रँकफर्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नंतर कामगार आणि विद्यार्थ्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी मोबिलिटी अँड मायग्रेशन पार्टनरशिप ॲग्रीमेंट करणारे देश भारत आणि इटली. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की मोबिलिटी आणि मायग्रेशन पार्टनरशिप ॲग्रीमेंटवर सही करणारा देश कोणते आहेत किंवा इटलीसोबत भारतासोबत करार कोणी केला आहे. सो भारत आणि इटलीनं अशा प्रकारे करार केलेले आहेत. नंतर शैक्षणिक सहकार्याला बळ देण्यासाठी भारतानं UAE या देशासोबत सामंजस्य करार त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर 2024 मध्ये जागतिक दूरसंचार मानकीकरण संस्था आहे त्याच्या असेंब्लीचं यजमानपद आपल्या भारताकडे त्या ठिकाणी असणार आहे. नंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीयांना विजामुक्त प्रवेशाची घोषणा करणारे राज्य देश थायलंड आणि श्रीलंका. थायलंड आणि श्रीलंका म्हणते की भारतीय जर लोक आमच्या देशामध्ये फिरायला येत असतील तर आम्ही त्यांना विजा फ्री एंट्री त्या ठिकाणी देऊ. सो एक विजा म्हणजे काय असतं सांगतो आणि पासपोर्ट म्हणजे काय असतं सांगतो. सो पासपोर्ट म्हणजे काय तर आपल्या देशाची आयडेंटिटी असण्यासाठी त्या देशाकडून जे त्यांना ओळखपत्र दिलं जातं त्याला म्हटलं जातं पासपोर्ट. सो आपला जो काही देश आहे स्वतःचा देश तो आपल्या नागरिकांना पासपोर्ट त्या ठिकाणी देत असतो. सो विजा ही गोष्ट काय आहे जर तुम्हाला अमेरिकेमध्ये फिरायला जायचं असेल, नेपाळमध्ये जपानमध्ये फिरायला जायचं असेल, चायनामध्ये फिरायला जायचं असेल तर आपल्याला विजासाठी त्या देशाला अप्लाय करावं लागतं. सो आपण ज्या देशात जाणार आहोत कोणत्याही पर्पजसाठी त्यासाठी त्या देशाचं जे काही ट्रॅव्हल डॉक्युमेंट असतं त्याला विजा म्हटलं जातं. सो पासपोर्ट आपला देश आपल्याला देतो, विजा आपण ज्या देशात जाणार आहोत त्या देशासाठी. फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे त्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचं आहे. सो त्याला उच्च शिक्षणासाठी विजा घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याला अमेरिकेला अप्लाय करावं लागतं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला की अशा प्रकारे मी तुमच्या देशामध्ये शिक्षणाच्या पर्पजसाठी येतोय, मला 2-4 वर्षासाठी जो काय आहे तो विजा. जर विजा संपला तर तुम्हाला त्या देशामध्ये त्या ठिकाणी राहता येत नाही. सो दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी कुठल्याही पर्पजसाठी तुम्हाला विजा लागत असतो. बरेच देश आहेत की त्याच्यामध्ये विजा फ्री एंट्री त्या ठिकाणी आहे. थायलंड आणि श्रीलंके जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर आता तुम्हाला विजाची गरज लागणार नाही. सो पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंड आणि श्रीलंका म्हणते की भारतीय लोकांनी आम्हाला विजासाठी अप्लाय करू नका, तुम्हाला आम्ही विजामुक्त प्रवेश त्या ठिकाणी देतोय. नंतर कोकेन नावाचा एक ड्रग्स आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये व्यसनाधीनता त्या ठिकाणी आहे. हे व्यसन कुठेतरी कमी व्हावं म्हणून त्यासाठी ब्राझील नावाच्या देशाने एक लस विकसित केलेली आहे. त्याचं नाव आहे कॅलिक्स कोका. लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो कोकेन व्यसनाच्या उपचारासाठी लस विकसित करणारा देश ब्राझील, कॅलिक्स कोका असं त्याचं नाव त्या ठिकाणी आहे. जसं आपण मगाशी बघितलं भारत आणि अमेरिकेमध्ये 2+2 परिषदेचं आयोजन केलं जातं तसंच भारत ऑस्ट्रेलियासोबत देखील 2+2 परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करत असतो. नंतर टाइम्स नावाचं जे काही मॅगझिन आहे त्याच्या कव्हर स्टोरीमध्ये एका राजकीय नेत्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांचं नाव आहे शेख हसीना ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान त्या ठिकाणी आहेत. चीनचा एक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे त्याचं नाव आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. असा पण आयोग प्रश्न विचारू शकतं की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह खालीलपैकी कोणत्या देशाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे तर चीनचा आहे. आणि या प्रकल्पातून फिलिपाईन्स देश बाहेर पडण्याची त्याने घोषणा त्या ठिकाणी केली की फिलिपाईन्स म्हणतो की आम्ही इथून पुढे तुमच्या या प्रकल्पाचा भाग त्या ठिकाणी नसेल. नंतर CBSE म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशननं संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रादेशिक प्रशासकीय कार्यालय उभं करण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. ओमानच्या आखातामध्ये ॲडव्हान्टेज स्वीट नावाचं एक जहाज होतं ते जप्त केलेलं होतं आणि त्या जहाजावरती बरेच भारतीय प्रवासी जे आहेत ते होते आणि त्यांना इराणमधून सुरक्षितपणे परत आणलेलं आहे. सो ॲडव्हान्टेज स्वीट नावाचं एक जहाज होतं जे इराणनं त्या ठिकाणी जप्त केलेलं होतं आणि त्याच्यावरचे जे काही भारतीय प्रवास करत होते त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आलेलं आहे. 2023 मधील सर्वोत्तम शब्द म्हणजे वर्ड ऑफ द इयर म्हणून काही डिक्शनरींनी घोषणा केलेली आहे. केम्ब्रिज नावाची डिक्शनरी आहे त्यांनी हॅल्युसिनेट ला त्या ठिकाणी वर्ड ऑफ द इयर म्हणून मान्यता दिलेली आहे. कॉलिन्स डिक्शनरीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI ला वर्ड ऑफ द इयर म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. नंतर टांझानियामध्ये झांझिबार कॅम्पसचं उद्घाटन करणारी भारतीय संस्था IIT मद्रास. IIT मद्रास ही पहिली IIT आहे जिनं अशा प्रकारे टांझानियामध्ये स्वतःचा कॅम्पस त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. सो IIT मद्रासचा कॅम्पस कुठं आहे असा आयोग त्या ठिकाणी विचारू शकतं, झांझिबार या ठिकाणी. नंतर चीन जो काय आहे त्याची जी काही फॉरेन पॉलिसी आहे त्यासाठी एक विशेष संज्ञा वापरली जाते त्याचं नाव आहे पांडा पॉलिसी. सो चीन देशाच्या रणनीतीचे म्हणजे डिप्लोमॅसीचं जे काही वर्णन करण्यासाठी पांडा डिप्लोमॅसी नावाचा संज्ञा त्या ठिकाणी किंवा कन्सेप्ट वापरली जाते.
इस्रायलमधील प्रस्तावित कालवा प्रकल्प, बेन गुरियन कालवा प्रकल्प. बेन गुरियन हे इस्रायलचे माजी पंतप्रधान होते, त्यांच्या नावानं एक कालवा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. सो बेन गुरियन कालवा प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे, तर इस्रायलमध्ये. नंतर सामायिक पालक रजा, शेअर्ड पॅरेंटल लिव्ह लागू करणारा पहिला आफ्रिकन देश दक्षिण आफ्रिका. म्हणजे या आफ्रिकन कंट्रीमध्ये त्या ठिकाणी आई आणि वडिलांना दोघांनाही त्या ठिकाणी पॅरेंटल लिव्ह त्या ठिकाणी दिली जाईल. जनरली भारतामध्ये मॅटर्नल लिव्ह दिली जाते, म्हणजे एखादी स्त्री प्रेग्नंट असेल आणि त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी झाली असेल तर तिला त्या ठिकाणी काही विशिष्ट कालावधीसाठी मॅटर्नल लिव्ह दिली जाते. परंतु इथं पुरुषाची पण जबाबदारी आहे की त्याच्या बायकोला मदत करणं किंवा त्या बाळाचा सांभाळ करणं. सो आता सामायिक पालक रजा दिली जाणार आहे, दोघांना पण त्या ठिकाणी रजा दिलेली असेल. आणि असा पहिला देश आहे दक्षिण आफ्रिका. नंतर अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटनेची संयुक्त शिखर परिषद जी आहे ती सौदी अरेबियातल्या रियाद या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली होती. ॲपेक नावाची एक संघटना आहे, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. त्याची 2023ची परिषद जी आहे ती सॅन फ्रान्सिस्को इथं आयोजित करण्यात आली होती, जे शहर अमेरिकेमधलं आहे. ओके, 1989 मध्ये ह्या संघटनेची स्थापना झाली. 21 सदस्य टोटल त्या ठिकाणी आहेत. भारत या संघटनेचा सदस्य नाही, थोडं व्हॅल्यू ॲडिशन करून ठेवलं तरी चालेल. 1989 स्थापना, 21 देश. भारत या संघटनेचा सदस्य त्या ठिकाणी नाही. भारतने अप्लाय केले की आम्हाला पण सदस्यत्व द्या. सो ॲपेक या संघटनेच्या शिखर परिषद जी आहे, समिट जी आहे ती सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये पार पडलेली आहे. नंतर दुसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषद जी आहे ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. ग्लोबल साऊथ टुगेदर फॉर एव्हरीवन्स ग्रोथ विथ एव्हरीवन्स ट्रस्ट अशी या वर्षीची थीम आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, ग्लोबल साऊथ समिटचा यजमान कोण होता? भारत. नंतर भारत ओपेक. ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. भारत आणि ओपेक यांच्यामध्ये एनर्जी डायलॉगची 6वी बैठक पार पडली. एनर्जी डायलॉग म्हणजे ऊर्जा संवाद, म्हणजे एकमेकांना कशा प्रकारे आपण ऊर्जा सेक्टरमध्ये कोऑपरेशन करू शकतो त्याची बैठक जी आहे ती ऑस्ट्रिया देशामधल्या व्हिएन्ना शहरामध्ये पार पडली. आयोग प्रश्न विचारू शकतात. नंतर प्रत्येक देशामध्ये मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी मानवाधिकार संस्था त्या ठिकाणी काम करतात आणि या मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद कोपनहेगन इथं पार पडलेली आहे. नंतर तिसरा ईशान्य भारत महोत्सव जो आहे तो हो ची मिन सिटीमध्ये पार पडला, जे शहर व्हिएतनाममध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर बायलॅटरल करन्सी स्वॅप ॲग्रीमेंटसाठी करार करणारे देश आहेत चीन आणि सौदी अरेबिया. याचा अर्थ काय? चीन आणि सौदी अरेबिया एकमेकांसोबत व्यापार करत असताना आपल्या स्थानिक चलनामध्ये त्या ठिकाणी करतील. म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करत असताना डॉलर, पाऊंड, येन या हार्ड करन्सीचा वापर केला जातो, परंतु इथं चीन एखादी वस्तू किंवा सेवा निर्यात करत असताना त्या ठिकाणी त्यांचं जे काही स्थानिक चलन आहे त्याचा वापर करेल किंवा सौदी अरेबिया यांना पैसे देत असताना त्यांच्या स्थानिक चलनाचा वापर करेल. सो द्विपक्षीय चलन अदलाबदल करायला म्हणजे परस्परांमध्ये व्यापार करत असताना आपली पारंपरिक किंवा आपली जी काही स्थानिक चलन आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करणं. नंतर 19 ते 25 नोव्हेंबर हा जो काही आठवडा आहे तो दरवर्षी जागतिक वारसा आठवडा म्हणजे वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. नंतर लष्कर ए तैयबा नावाचा जो काही दहशतवादी संघटना आहे त्याला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करणारा देश इस्रायल. इस्रायलने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून लिस्टेड केलेलं त्या ठिकाणी आहे. सूचीबद्ध करणे म्हणजे लिस्टेड करणं. नंतर रॅडो नावाचं एक फार मोठी कंपनी आहे घड्याळाची बघा, त्या घड्याळाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कॅटरीना कैफ यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर जो काही रेड सी आहे आपण त्याला मराठी भाषेमध्ये लाल समुद्र म्हणतो, तिथं हुती नावाचे बंडखोर आहेत आणि त्या बंडखोरांनी एक मालवाहू जहाज त्या ठिकाणी हायजॅक केलेलं होतं, त्याचं अपहरण केलं होतं. त्याचं नाव आहे गॅलेक्सी लीडर. स्पेन नावाचा जो काही देश आहे त्याचे नवीन पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज. अर्जेंटिना जो देश आहे त्याचे नवीन अध्यक्ष आहेत जेवियर मिलेई. नंतर मालदीवचे जे काही नवनिर्वाचित राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद मुइझू. यांच्या शपथविधीसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून किरेन रिजिजू त्या ठिकाणी उपस्थित होते, जे केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. चला नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करूयात. बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. पहिली गोष्ट आपण बघितलं की युनेस्कोच्या सर्जनशील शहरांची यादी आपण बघितली, त्याच्यामध्ये ग्वाल्हेर ज्याला सिटी ऑफ म्युझिकचा दर्जा दिलेला आहे आणि दुसरा आहे कोझिकोड केरळमधलं सिटी ऑफ लिटरेचर. याच्यापूर्वी जयपूर, वाराणसी, चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि श्रीनगरला असा दर्जा दिलेला होता. भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान 2+2 परिषदेचं आयोजन करण्यात आलं, म्हणजे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी यामध्ये उपस्थित राहतात. नवी दिल्लीमध्ये हे परिषद झाली. भारताला अमेरिकेकडून MQ-9B प्रिडेटर नावाची जी काही ड्रोन आहे त्या ठिकाणी ते मिळणार आहे.
नंतर भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान एका रेल्वे लिंकचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं. आगरतळा ते अखोरा या दरम्यान हा रेल्वे लिंक असेल. 12.24 किलोमीटर अशी लांबी एकूण असेल आणि भारतातलं अंतर मात्र केवळ असेल 5.46 किलोमीटर. नंतर OECD नावाची संस्था आहे, त्यांनी स्थलांतरीच्या बाबत एक आकडेवारी रिलीज केली. त्यांचं म्हणणं आहे की श्रीमंत देशांचं नागरिकत्व घेण्यामध्ये भारतीय आघाडीवर आहेत. भारताला सर्वात जास्त नागरिकत्व अमेरिकेने दिलेलं आहे. 56,000 भारतीय नागरिकांना अमेरिकेनं नागरिकत्व दिलेलं आहे. OECD देशांचं सर्वाधिक नागरिकत्व घेणाऱ्या देशांमध्ये सुद्धा भारत त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे आणि OECD देशांमध्ये सर्वाधिक स्थलांतरित पण आपल्या भारताचेच लोक त्या ठिकाणी आहेत. नंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं TB विषयी एक अहवाल त्या ठिकाणी रिलीज केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जगात सर्वात जास्त क्षयरोगाचे रुग्ण जे आहेत ते आपल्या भारतामध्ये आहेत, 28.62 लाख, आणि हे एकूण क्षयरोगांच्या रुग्णांपैकी 27% रुग्ण हे आपल्या भारतात त्या ठिकाणी आहेत. ओके, हा आकडेवारी त्या ठिकाणी आपण बघितली होती. भारतातील क्षयरोगाचा जो काही फॅटॅलिटी रेट किंवा मृत्यूदर जो आहे तो आहे 12%. जगभरामध्ये 3.42 लाख लोक क्षयरोगामध्ये मृत्यू पावलेले आहेत. नवीन नोंदणी झालेल्या 60% रुग्णांपैकी 60% रुग्ण आपल्या भारतामध्ये, इंडोनेशियामध्ये आणि फिलिपाईन्समध्ये आहेत. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो आणि भारतानं 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचं निर्मूलन करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. ओपन डोअर नावाच्या संस्थेने एक अहवाल तयार केलेला आहे. त्याच्यानुसार अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी सर्वात जास्त विद्यार्थी हे भारताचे आहेत. 2,68,923 विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेलेले आहेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही 35% वाढ त्या ठिकाणी आहे. ओके, प्यू रिसर्च सेंटरने एक अहवाल तयार केला. त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेल्या नागरिकांची ही आकडेवारी आहे. टोटल 1.5 कोटी लोक अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्वात जास्त अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेले नागरिक कोणत्या देशाचे आहेत तर मेक्सिकोचे आहेत. 2 नंबरला एल सल्वाडोर आहे, 3 नंबरला आपला भारत आहे. कॅलिफोर्निया स्टेटमध्ये सर्वात जास्त हे स्थलांतरित आहे. संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिला मुद्दा आपण बघितला की CTBT नावाचा जो काही करार आहे, जो अणुचाचणीची बंदी करण्यासाठी करण्यात आलेला होता, त्याला दिलेली मान्यता मागे घेणारा देश आहे रशिया. इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारताच्या 8 माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारा आहे कतार. बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीनं प्रीती झिंटाला मानद डॉक्टरेट दिलेली आहे. नंतर हिंदू देशविरोधी ठराव मंजूर करणारं ब्रिटनमधलं शहर आहे लंडन. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमन यांना बडतर्फ त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. फ्रँकफर्ट या ठिकाणी पुस्तक मेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इटलीच्या दरम्यान मोबिलिटी आणि मायग्रेशन पार्टनरशिप नावाचा अग्रीमेंट त्या ठिकाणी झालेला आहे. शैक्षणिक सहकार्याला बळकटी देण्यासाठी भारतानं UAE सोबत करार त्या ठिकाणी केलेला आहे. थायलंड आणि श्रीलंकेनं भारतातल्या लोकांसाठी विजामुक्त प्रवेशाची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर ब्राझील या देशानं कोकेनचं व्यसन असणाऱ्या लोकांसाठी उपचार म्हणून एक लस विकसित केलेली आहे. त्याचं नाव आहे कॅलिक्स कोका. जशी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान 2+2 परिषद होते, तशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान देखील त्या ठिकाणी अशी परिषद होती. टाइम मॅगझिनच्या कव्हर स्टोरीमध्ये शेख हसीना यांचा समावेश करण्यात आलेला आहे. चीनचा जो काही बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नावाचा उपक्रम आहे त्याच्यामधून फिलिपाईन्स बाहेर पडलेला आहे. ॲडव्हान्टेज स्वीट नावाचं एक ओमानच्या आखातात जप्त केलेलं जहाज आहे, ते जहाजावरचे भारतीय प्रवासी सुरक्षितपणे परत आलेले आहेत. केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे हॅल्युसिनेट आणि कॉलिन्स डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे AI. नंतर झांझिबार कॅम्पस म्हणजे झांझिबार या ठिकाणी IIT मद्रासनं स्वतःचा कॅम्पस सुरू केलेला आहे. पांडा डिप्लोमॅसी चीन देशासाठी वापरली जाते. बेन ग्युरियन कालवा इस्रायल देशामध्ये उभारला जातोय. दक्षिण आफ्रिका हा सामायिक पालक रजा मंजूर करणारा दक्षिण आफ्रिकेतला पहिला देश त्या ठिकाणी आहे. अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटनेची जी काही संयुक्त शिखर परिषद आहे ती रियादमध्ये आयोजित करण्यात आली होती. ॲपेकची जी काही वार्षिक समिट आहे ती सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये होती. दुसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट जी आहे ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली. भारत ओपेक ऊर्जा संवादाची 6वी उच्चस्तरीय बैठक व्हिएन्नामध्ये ऑर्गनाईज करण्यात आली. राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद कोपनहेगन या ठिकाणी पार पडली. तिसरा ईशान्य भारत महोत्सव व्हिएतनाम या ठिकाणी पार पडला. नंतर द्विपक्षीय चलन अदलाबदल करारावर स्वाक्षरी करणारे 2 देश आहेत, चीन आणि सौदी अरेबिया. दरवर्षी 19 ते 25 नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करणारा देश आहे इस्रायल. रॅडो या स्विस घड्याळ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे कॅटरीना कैफ. लाल समुद्रामध्ये हुती बंडखोर जे आहेत त्यांनी गॅलेक्सी लीडर नावाचं एक मालवाहू जहाज हायजॅक केलेलं होतं. स्पेनचे नवीन पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज. अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष आहेत जेवियर मिलेई आणि मालदीवचे नवीन राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांच्या शपथविधीसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून किरण रिजिजू त्या ठिकाणी उपस्थित होते. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.